तर कोल्हापुरात तब्बल 100 कोटींची कर चोरी समोर आली आहे। दूधवाला भंगारवाल्याच्या नावावरती कोट्यवधींचा घोटाळा झालाय। 30 बोगस कंपन्या बनवून आरोपीने 100 कोटींची कर चोरी केली आहे। वकील असलेल्या साजिद अहमद शेख याला पोलिसांनी अटक केली आहे। कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली आहे। गेल्या 4 वर्षांपासून त्याने कर चोरी केली आहे आणि शासनाला गंडा घातलाय। कर चोरीच्या या प्रकरणामुळे जीएसटी विभाग मात्र खडबडून जागा झालाय। कोल्हापुरातलं हे एक प्रकरण आहे, अशी संपूर्ण भारतभरात किती प्रकरणं असतील याचा शोध लावणं ही तितकंच गरजेचं आहे। तब्बल 100 कोटींची कर चोरी म्हणजे याची कमाई काय होत असेल आणि त्यांनी कुठल्या नावाने बोगस कंपन्या काढून कशा पद्धतीने एक प्रकारे महसूल बुडवलेला असेल याची कल्पनाच केलेली बरी। वकील असल्यामुळे कायद्याच्या कचाट्यात सापडू नये यासाठीचे सगळे प्रयत्न त्यांनी केलेले होते। अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी यांच्याकडून। विशाल, नेमकं काय हे प्रकरण आहे? 4 वर्षांपासून फसवलं जात होतं असं कळतंय। नक्कीच प्रज्ञा, खरं तर कोल्हापूरमध्ये हे प्रकरण जे आहे ते उघडकीस आलं। खरं तर कोल्हापुरातले जीएसटी गुप्तचर विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या ही बाब जी आहे ती निदर्शनास आली आणि त्यांनी त्या अनुषंगानं तपास जो आहे करण्यास सुरुवात केलेली होती। या सगळ्या प्रकरणातला जो आरोपी जो आहे तो सोलापूर जिल्ह्यातला आहे। या सोलापूर जिल्ह्यामध्ये साजिद अहमद शेख नावाचा हा एक 46 वर्षाचा हा व्यक्ती आहे, ज्यानं जवळपास बनावट 30 कंपन्या ज्या आहेत त्या सुरू केलेल्या होत्या आणि या कंपन्यांच्या आधारेच हा जो घोटाळा जो आहे तो झाल्याचं कुठेतरी या संपूर्ण तपासामध्ये उघडकीस आल्याचं पाहायला मिळते। जवळपास 100 कोटींचा हा घोटाळा असल्याची जी माहिती जी आहे ती या अधिकाऱ्यांकडून देण्यात येते। केंद्रीय जीएसटी गुप्तचर विभागाचे जे कोल्हापूर विभागाचे जे अधिकारी आहेत अभिजित बिसे यांनी याबाबत माहिती देताना या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती जी आहे ती सांगितली। जवळपास 30 कंपन्या स्थापन केलेल्या होत्या आणि त्याच्यापैकी 12 कंपन्यांची चौकशी जी आहे ती झालेली आहे। या साजिद शेख हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीची सोलापुरातील जे कंपन्या असतील त्या कंपन्यांवर या जीएसटी विभागाची जी गुप्तचर अधिकारी असतील त्यांनी छापेमारी केलेली होती आणि त्याच्यानंतर हे प्रकरण समोर आलं। जवळपास 2 महिन्यांपूर्वी छापेमारी केलेली होती आणि या छापेमारीमध्ये काही कागदपत्र जी आहेत ती आढळून आली। यामध्ये काही खरेदी विक्रीचे व्यवहाराचे कागदपत्र जे आहेत ते समोर आले आणि त्याच्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं। जवळपास 12 कंपन्यांच्या कागदपत्रांवरून 50 कोटींची रक्कम जी आहे ती समोर आलेली आहे आणि उर्वरित 18 कंपन्यांचे व्यवहार जे आहेत त्याची जी आहे ती अद्याप चौकशी सुरू आहे आणि या सुद्धा कंपन्यांची मिळून आणि जवळपास या सगळ्या कंपन्यांची मिळून 100 कोटी रक्कम जी आहे ती कर परतावा घेतल्याचा जो प्रकरण आहे ते या अधिकाऱ्यांनी माहिती जी आहे ती दिलेली आहे। हा जो साजिद शेख आहे तो या संपूर्ण प्रकरणामध्ये दूधवाला असेल, दूध विक्रेता असेल, भंगार विक्रेता असेल, काही ट्रकच्या कंपनी सुद्धा असतील त्यांच्या नावे काही कंपन्या सुरू करून खरेदी विक्रीचे व्यवहार दाखवायचा आणि त्याचाच पुढे जीएसटी रिटर्न्स आहे तो घ्यायचा आणि याच्यातून हे प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे। जवळपास कोल्हापुरातला हा जो तपास जो आहे तो आता जर पाहिलं तर 12 कंपन्यांची आता सध्या चौकशी झालेली आहे। उर्वरित 18 कंपन्यांची चौकशी सुरू आहे। 12 जणांचे जबाब देखील नोंदवून घेतलेले आहेत। उर्वरित 18 जणांचे जबाब नोंदवून घेतले जाणार आणि त्याच्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती देखील पाहायला मिळणार आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं ज्यावेळेस या साजिद शेख हा जो या प्रकरणाचा संशयित आरोपी आहे त्याला कोर्टात ज्यावेळेस हजर करण्यात आलं कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला आता 14 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे आणि सध्या पोलीस कोठडीमध्ये त्याची रवानगी जी आहे ती झालेली आहे। त्यामुळे साजिद शेखचं जे हे प्रकरण आहे जवळपास 100 कोटींचा जीएसटी घोटाळा म्हणलं तर चालेल। हा जो घोटाळा आहे तो कुठेतरी आज आणखी व्याप्ती वाढणार का किंवा आणखी काही कंपन्यांमध्ये याची लागेबंदी आहेत का याचा तपास जो आहे आता या संपूर्ण गुप्तचर विभाग जो घेते। आता सध्या पाहिलं तर हे हा मोठा घोटाळा म्हणायला लागेल। शासनाची जवळपास गेल्या 4 वर्षांपासून फसवणूक करत असल्याचं गुप्तचर अधिकाऱ्यांकडून सांगण्यात देखील येते। त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण जे आहे गुप्तचर विभाग याचा तपास देखील करते आणि आणखी काही बाबी सुद्धा याच्यामध्ये समोर येण्याची शक्यता आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर कोट्यवधींचा हा घोटाळा आहे आणि अशी अनेक प्रकरणं ही संपूर्ण भारतभरात असण्याची ही शक्यता आहे। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी विशाल। आता